पाहुयात पुढची बातमी। संभाजीनगरमध्ये एनआयए आणि एटीएसनं मोठी कारवाई केली आहे आणि छत्रपती संभाजीनगरमधून 2 तरुणांना ताब्यातही घेण्यात आलं होतं। दोघांना देखील नोटीस देऊन सोडण्यात आल्याची माहिती आहे। जालन्यातील तरुण एनआयएकडून खरंतर चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आला होता आणि त्यांची सध्या चौकशी देखील केली जाते। दोघांना देखील नोटीस देऊन पाठवण्यात आलं आहे, सोडण्यात आलंय। छत्रपती संभाजीनगरमधून 2 तरुणांना ताब्यात घेण्यात आलं होतं। संभाजीनगर असेल शिवाय राज्यभरातील विविध जिल्ह्यांमध्ये एनआयएनं आणि एटीएसनं काल संयुक्त कारवाई केली आहे आणि सध्या दोघांची तपासणी करत सोडून देण्यात आलंय। तर एका तरुणाला अजूनही ताब्यात ठेवलं आहे, त्याच्याकडून चौकशी केली जाते, त्याच्याकडून माहिती घेतली जाते। या संदर्भात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख हे आहेत आपल्यासोबत, आपल्याला अधिक माहिती देत आहेत। मोहसिन, कालपासून ही कारवाई केली जाते, आतापर्यंत नेमकं काय काय तपासणीत समोर आलंय? वर्षा, ही सगळी जी कारवाई आहे ती फक्त महाराष्ट्रात नाही तर काल देशभरात ही कारवाई झाली। एकूण 5 राज्यातील 26 ठिकाणी एनआयएने जी आहे तर छापेमारी केली होती, ज्यात आसाम असेल, महाराष्ट्र असेल, युपी आणि दिल्ली आणि जम्मू काश्मीर या 5 राज्यातील 26 ठिकाणी कारवाई केली होती। आणि या सगळ्या कारवाईनंतर वेगवेगळ्या जिल्ह्यातून वेगवेगळ्या राज्यातून जे संशयित आहेत त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं। त्यापैकी एक संशयित आहे जो शेख सुलतान नावाचा, त्याला ताब्यात घेण्यात आलेला आहे। बाकी जेवढे संशयितांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्या सगळ्यांना नोटीस देऊन सोडण्यात आलंय। आता महाराष्ट्राचा विचार केला तर महाराष्ट्रात 3 ठिकाणी ही छापेमारी करण्यात आली होती, ज्यात जालना, छत्रपती संभाजीनगर आणि मालेगाव। जालना इथून एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं, संभाजीनगर मधून दोघांना ताब्यात घेण्यात आलं होतं आणि मालेगाव मधून एकाला ताब्यात घेण्यात आलं होतं। सकाळी 3:30 वाजता ही छापेमारी झाली। त्यानंतर रात्री उशिरापर्यंत ह्या सगळ्यांना सगळ्यांची चौकशी झाली। जालन्यातून जो संशयित ताब्यात घेण्यात आलं होतं त्याला देखील संभाजीनगरच्या एटीएस कार्यालयात आणण्यात आलं होतं आणि त्यानंतर संभाजीनगरचे 2 आणि जालन्यातील 1 या तिघांची या ठिकाणी चौकशी करण्यात आली। तर मालेगाव मध्ये जो संशयित ताब्यात घेण्यात आला त्याची देखील रात्रीपर्यंत चौकशी करण्यात आली। त्या सगळ्या चौकशीनंतर जे महाराष्ट्रातून ज्या चौघांना ताब्यात घेण्यात आलं होतं त्यांच्याकडे आक्षेपार्ह असं कोणतीही गोष्ट आढळून आली नसल्याची माहिती सूत्रांनी दिली आणि त्यानंतर एटीएसने आणि एनआयएने त्यांना जे आहे तर नोटीस देऊन सोडून देण्यात आलेला आहे। तर मालेगाव मधून जो ताब्यात घेण्यात आलं होतं त्याला 15 तारखेला दिल्लीतील एनआय कार्यालयात पुन्हा एकदा चौकशीसाठी बोलण्यात आल्याची माहिती देखील समोर येत आहे। त्यामुळे एकंदरीत देशभरात झालेल्या या 5 राज्यातील कारवाईनंतर 26 ठिकाणी छापेमारी झाली आणि त्यानंतर एकाला ताब्यात घेण्यात आलेलं आहे आणि बाकी सर्वांना जे आहे तर नोटीस देऊन सोडण्यात आलेलं आहे। वर्षा, निश्चितच मोहसिन, या कारवाई संदर्भातले अपडेट तुमच्याकडून जाणून घेत राहू। तुर्तास धन्यवाद।